नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंड्स कंपनीचा LCD डिस्प्ले रिपेअर करणार आहोत. MP5 कार LCD डिस्प्ले चायनीज मेक आहे, तुम्ही बघू शकताय. यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की याचा टच काम करत नाही आहे. टच जे स्विच आहेत ते काम करत नाही आहे. बाकी ऑन वगैरे तर होतो, पण टच काम करत नाही. तर आपण पाहूया याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. आधीच मी खोलून ठेवलेलं आहे याला. तर आपण बघू शकता याचा स्ट्रीप आहे ती डॅमेज झालेली आहे, कट झालेली आहे बेसिकली, त्यामुळे कॉन्टॅक्ट्स होत नाही आहे. तर ऑलरेडी मी सोल्डरिंग करून ठेवलेलं आहे, याच्या पॅडला मी सोल्डरिंग करून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकताय तिथून ट्रॅक कट झालेले आहेत. नाईफ कटरने मी दाखवलेलं आहे, त्यातून ट्रॅक कट झाले आहे, त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट्स होत नाही आहेत. चला आपण त्याला रिपेअर करूया आता. हे सगळे पॅड आहेत त्यावर मी सोल्डर करून घेतलेलं आहे आधी. हे माझ्याकडे जम्पर वायर आहे, त्या जम्पर वायरने मी ट्रॅक जोडण्याचा प्रयत्न केला आहे. डायरेक्ट पण करू शकतायत, पण तेवढा स्पेस नाही आहे त्या जागी, म्हणून मी ते डायरेक्ट केलेलं नाही आहे. जम्पर लावून मी डायरेक्ट सोल्डर केलेलं आहे कनेक्टरला, तुम्ही बघू शकताय. मित्रांनो, हे कनेक्ट करताना म्हणजे सोल्डरिंग करताना तुम्हाला सोल्डरिंग टेम्परेचर हा लो ठेवायला लागणार आहे, नाहीतर हे स्ट्रीपचे जे पॅड आहेत ते ऑटोमॅटिकली तिथून निघून जाईल. एकदा का पॅड निघून गेलं तर ते काही कामाचं राहणार नाही. मी पण भरपूर सावधानतेने काम केलेलं आहे त्यावर, बघू शकताय. यामध्ये 6 पिन्स लागलेले आहेत. 6 पिन्सचं कनेक्शन प्रत्येक पॅडवर करायला लागणार आहे. आणि हे कनेक्शन करताना त्याच्यामध्ये जो पिच डिस्टन्स आहे, 2 पिनमधला जो डिस्टन्स आहे तो खूपच कमी आहे, त्याच्यामुळे खूप केअरफुली काम करावं लागतं यावर. आणि लगेच सोल्डरिंग प्रॉपर होत नाही. ॲक्च्युली तो जो मी सोल्डर वापरतो आहे त्याचं पण बीट खराब आहे, त्याच्यामुळे लगेच कनेक्ट नव्हतं होत. आधी मी सोल्डरिंग पॅडला सोल्डर कनेक्ट केलेले आहेत, कनेक्टरचे ते पहिले कनेक्ट करून घेतलेला आहे. आणि तो डायरेक्टली आता मी स्विच 1ला कनेक्ट करतो आहे. बघू शकते पिन 1ला मी कनेक्ट केलेला आहे. मित्रांनो, त्या पॅडवर जास्त सोल्डर लावायचा नाही आहे, नाहीतर त्यामध्ये गॅप क्रिएट झाली तर टच होऊ शकणार नाही. सो तुम्हाला थोडा सोल्डर आहे तो रिमूव्ह करावा लागणार आहे. जस्ट मी पॅडसाठी मी ते सोल्डर केलेलं आहे, पण तुम्ही केअरफुली काम करा. आणि जेव्हा पण तुम्ही सोल्डर वापरणार आहोत तर टेम्परेचरचा लक्षात ठेवा. जेवढा कमी टेम्परेचर असेल तेवढा चांगला आहे, अदरवाईज ते स्क्रीनमधून पॅड निघू शकत आहेत. मग ते टच स्क्रीन या LCD डिस्प्लेमध्ये फक्त स्विच आहे, त्याच्यात टच कॉन्टॅक्ट आहे, बाकी स्क्रीनला काही टच स्क्रीन वगैरे असं काही नाही आहे. बेसिक आहे, चायनीज मेक आहे. कोणाकडे असेल तर तुम्ही असं काय टच चालत नसेल तर तुम्ही रिपेअर करू शकताय. तुम्ही बघू शकताय सगळीकडे मी सोल्डरिंग पॅडवर सोल्डर केलेलं आहे आणि सगळ्यांना मी सोल्डर करून घेतलेलं आहे. तुम्ही सोल्डर करताना पीचचा डिस्टन्स आहे तो मेंटेन करून ठेवा, अदरवाईज ते सर्व शॉर्ट होईल. आता जिथे मी जिथे कट झालेलं आहे तिथे हे मी सोल्डरिंग मास्क लावत आहे, जेणेकरून ते अजून कट होऊ नये म्हणून मी तिथे सोल्डरिंग मास्क लावलेलं आहे. बघू शकताय. आणि UV लाईटने त्याला मी थोडा वेळ हीट केलेला आहे.
मित्रांनो, हीट करताना जरा थोडा जास्त वेळ हीट करा, जेणेकरून ते हार्ड होईल आणि क्रॅक होणार नाही. जर तुम्ही कमी हीट केलात तर ते हार्ड होणार नाही आणि ते ऑटोमॅटिकली त्या स्ट्रीपवरून निघून जाईल. थोडा वेळ करत राहा. मित्रांनो, आपण हे डायरेक्ट पण करू शकलो असतो. सोल्डर डायरेक्टली पॅड आपण जोडू शकलो असतो, पण ते एज टू एज होतं म्हणून मी केलेलं नाही आहे. मी डायरेक्ट जम्पर वायर लावून करण्याचा प्रयत्न केला आहे. तो माझ्यासाठी इझी राहिला. ते डायरेक्ट मी जर कनेक्ट केला असता तर थोडं क्रिटिकल झालं असतं. थोडा वेळ जास्त घेतला मी हिटिंगसाठी. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे ते सोल्डर पण केलं आहे ना, सोल्डर मास्क पण कसं वापरलेलं आहे. आता आपण कनेक्शन करून घेऊया. मित्रांनो, कनेक्शन करताना थोडं प्रॉपर करा. आता मी कॅमेरामध्ये बघून मीच हे करत होतो, कनेक्शन करत होतो, त्याच्यामुळे मला ते प्रॉपर करता आलं नाही. पण हे जे LVDS कनेक्टर्स आहेत, स्ट्रीप आहे, हे खूप केअरफुली करावं लागतं. नाहीतर जर एकदा हे का ब्रेक झालं तर मग ते काही कामाचं नाही आहे. बेसिकली हा मी स्क्रॅपमधून आणलेला, मला असंच मिळालं, तर मला असं वाटलं की रिपेअर होऊ शकतो, सो मी घेऊन आलो. स्क्रॅपमध्ये याचं जास्त काय मी 100-200 रुपये काहीतरी 200 रुपये काहीतरी पे केलेले आहेत, पण ठीक आहे. तुम्ही बघू शकता ते कनेक्टर लावताना खूप डिफिकल्टी होते. सो तुम्ही लावताना व्यवस्थित लावा. आता मी दोन्ही पण लावून घेतलेले आहेत. आता मला फक्त हे जम्पर आहे ते राउटिंग करायचे आहेत. जम्पर खूप नाजूक आहेत, सो त्याला लावताना थोडंसं लक्षपूर्वक काम करायला लागणार आहे. बघू शकताय मित्रांनो, ह्याच्यामध्ये मेन जो फॉल्ट होता तो टचस्क्रीन म्हणजे स्विचचे जे पॅड आहेत त्याचा जो कनेक्टर आहे तो ब्रेक झालेला, त्याच्यामुळे त्याचा कॉन्टॅक्ट होत नव्हता आणि टच चालत नव्हतं. हा काही स्मार्ट किंवा अँड्रॉइड मिरर डिस्प्ले नाही आहे, बेसिक आहे. MP4 काय MP5G काहीतरी आहे समथिंग, मी प्रॉपर बघितला नाही आता कोणता आहे. ब्लूटूथ वगैरे आहे, मीडिया प्लेयर आहे यामध्ये. ओल्ड टेक्नॉलॉजी आहे, पण आहे चायनीज. रिवर्स कॅमेरा वगैरे लागू शकतो यामध्ये. मी व्हिडिओ एडिटिंगवर एवढा फोकस करत नाही आहे, कारण ते रिपेअर होणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. लाईक्स आणि व्ह्यूजसाठी मी काही एडिटिंग वगैरे प्रॉपर करत नाही आहे, आणि खरं सांगायचं तर तेवढं मला ते एडिटिंग पण जमत नाही आहे. जसं व्हिडिओ बनवतो तसंच मी अपलोड करतो, त्याच्यामध्ये काही एडिटिंग वगैरे करत बसत नाही आहे, कसं दिसेल कसं नाही आहे. पाच वोल्ट ते 12 वोल्टवर हा डिस्प्ले ऑपरेट होतो. बघू शकता मित्रांनो, हे ऑन झालेलं आहे. आता या टचवर जरा मॉइश्चर आलेलं आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ते स्विचवरून टच होतो आहे.
मी सगळे फंक्शन याचे चेक केले, ते प्रॉपर चालतात. हे रिव्हर्स कॅमेऱ्यासाठी आहे. बघू शकता टच स्क्रीन नाही आहे याला, फक्त स्विचवरून ऑपरेट होतो आहे. ऑन ऑफ वगैरे होतो. ठीक आहे. रिव्हर्स पार्किंगसाठी वगैरे हे चांगला ऑप्शन आहे आणि म्युझिक सिस्टम पण चांगलं आहे.